न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात आलेली सर्वावॅक लस आज बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे। या लशीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया जुलै महिन्यामध्ये मान्यता त्यांनी दिलेली होती आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये या लशीचं अनावरण होणार आहे। सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यावेळी उपस्थित असतील आणि सीरमतर्फे तयार करण्यात आलेली सर्वावॅक ही HPV प्रतिबंधक लस ही क्वाड्रिव्हॅलंट प्रकारातली असून सध्या उपलब्ध लशींच्या तुलनेमध्ये तिची गुणकारकता 1000 पटीने जास्त असल्याचं चाचण्यांमधून सिद्ध झालंय। DGCIनं सुद्धा या लसीला परवानगी दिलेली आहे आणि आजपासून ही लस बाजारात येते। गर्भाशयाच्या कर्करोगावरची पहिली स्वदेशी लस आणि त्याचं अनावरण आज दिल्लीमध्ये होणार आहे आणि सीरम इन्स्टिट्यूटकडून ही लस तयार करण्यात आली असून आता त्याचं लॉन्चिंग होणार आहे। गर्भाशयाच्या कॅन्सरवरती देशातली पहिली ही स्वदेशी लस आहे। पुढची बातमी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक जवळ दहशत माजवलेल्या दरोडेखोरांच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। 26 ऑगस्टला स्कॉर्पिओ गाडीवरती गोळीबार करून 3,60,00,000 रुपये दरोडेखोरांनी लुटले होते आणि या दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आणि आरोपींकडून पोलिसांनी 1,43,20,000 रुपये जप्त केलेत। तर ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। गुन्हे अन्वेषण शाखेला आलेलं हे यश आणि दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात आलंय। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक गावामध्ये दहशत माजवलेल्या दरोडेखोरांच्या टोळीच्या या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। 26 ऑगस्टला एका स्कॉर्पिओ गाडीवरती गोळीबार त्यांनी केला होता आणि 3,60,00,000 रुपये या दरोडेखोरांनी लुटले होते आणि याच दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे आणि आरोपींकडून पोलिसांनी 1,43,20,000 रुपये जप्त केलेत। इंदापूरमधल्या या दरोडेखोरांना अटक करण्यात आली। एका स्कॉर्पिओवरती त्यांनी गोळीबार केलेला होता काही दिवसांपूर्वी म्हणजे 26 ऑगस्ट रोजी आणि त्यानंतर कोट्यवधी रुपयांची त्यांनी लूट केलेली होती या स्कॉर्पिओ गाडीतून आणि त्यानंतर इंदापूरमधल्या या दरोडेखोरांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केलंय आणि त्यांच्याकडून हा सगळा मुद्देमाल हस्तगत केलाय। इंदापुरातली ही 3 जणांची दरोडेखोरांची टोळी गाड्यांना अडवून त्यांना लुटायचं काम करत होते आणि अशाच एका